तर नमस्कार मित्रांनो, शेतकरी कृषी मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज एक तुम्हाला महत्वाची म्हणजे अशी खुशखबर देणार आहे. तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला बॅलन्स म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा 2000 रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला येणार आहे. तर मित्रांनो, त्या सोबत पीएम किसान सन्मान निधी सोबत तुम्हाला अजून एक खुशखबर आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, यवतमाळ इथून पीएम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेब हे तुम्हाला पीएम किसान निधीचा 16वा हप्ता तुमच्या अकाउंटला यवतमाळ येथून एका कार्यक्रमात तुमच्या अकाउंटला ते ट्रान्सफर करणार आहेत. तर मित्रांनो, ते तुम्हाला हप्ता 16वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता तुम्हाला सोबतच मिळणार आहे. तर तो सोबत हप्ता तुम्हाला टोटल एकूण 6000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. तर मित्रांनो, हे 6000 कुठले, तर ते पीएम किसान निधीचा एक हप्ता आणि नमो शेतकरीचे दोन, असे टोटल 6000 तुमच्या अकाउंटला 28 फेब्रुवारी 2024 रोजी, म्हणजेच आज दिनांक 28 तारीख आहे. आज आज तुमच्या अकाउंटला 4:30 वाजता तो हप्ता तुमच्या अकाउंटला वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. तर तुम्ही 4:30च्या नंतर तुमच्या अकाउंटला बॅलन्स तुम्ही चेक करा. ते तुमच्या अकाउंटला पडलेत का ना पडलेत, जर नाही पडले तर का बरं पडले नाही, त्याचं कारण काय ते तुम्ही चेक करा. आणि जर पडले असेल तर तुमची दिवाळीच आहे, मग तर काय. आणि जर पडली नसेल तर तुम्हाला तुमची केवायसी क्लिअर आहे का बघा. केवायसी नसेल तर तुमच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. जर ते उडवडीचे उत्तर देत असेल तर तुम्ही त्यांच्यावर तुम्ही जाऊन ते तहसीलमध्ये तुमची त्यांनी कारवाई करू शकता तुम्ही. आणि त्यासोबत तुम्हाला ई केवायसी जर केली नसेल आणि जर तुम्हाला 1 फेब्रुवारी आणि जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तरी ते तुम्ही काही करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला 2019 1 फेब्रुवारी 2019 काय तारीख आहे त्याची, त्या तारखेच्या आत ज्यांचं क्षेत्र तुमच्या नावावर असेल तर त्यांनी तुमच्या नावावर 7/12 जर त्याच्या आतला असेल तर तुम्ही अवश्य त्याला रजिस्ट्रेशन करा आणि या योजनेचा लाभ घ्या. तर मित्रांनो, त्यासोबत तुम्हाला लाभार्थी यादी तुम्हाला कुठं पाहिजे त्याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनल शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो यादी तुम्ही पाहू शकता. आणि त्यासोबत तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा स्टेटस कसं चेक करायचं आणि स्टेटस चेक केल्यानंतर तिथं स्टेटस काय दाखवतं, लँड सेडिंग येस दाखवतं का नो, नो दाखवलं तर काय करायचं आणि येस दाखवलं तर काय करायचं. आणि लँड सेडिंग, परत तुमची केवायसी, त्यानंतर आधार सेडिंग. तर मित्रांनो, आधार सेडिंग जर जर नसेल तर तुम्ही तात्काळ बँकेशी संपर्क साधा आणि आधार सेडिंग करून घ्या. जर आधार सेडिंग केलं असेल तर ज्या बँकेला आधार सेडिंग केलेलं आहे त्याच अकाउंटला तुमचा हा पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जमा होणार आहे. तर मित्रांनो, अजून एक अत्यंत महत्वाची बातमी आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता येतो, म्हणजे 2000चा हप्ता तुम्हाला कंटिन्यू येतो, 15वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता चे 2 हप्ते तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. तर मित्रांनो, एवढीच एक बातमी होती. तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉनला घंटी असते पुढे, त्या घंटीला दाबून बेल आयकॉनला ऑलला प्रेस करा. म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मी टाकल्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणात तुमच्यापर्यंत येईल. तर मित्रांनो, असेच सहकार्य करत राहा. धन्यवाद.